राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांनी धैर्यशील मोहिते पाटीलवरती टीका केली. पण त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटीलांनी असं उत्तर दिलं, सर्वजण हैराण झालेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा प्रचार चालू होता. या प्रचारादरम्यान राम सातपुते म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटीलांना असा पराभूत करा, पुन्हा निवडणुकीमध्ये उभा राहण्याची इच्छा झालीच नाही पाहिजे. भाजपच्या विरोधामध्ये कोणीही उभा राहिला नाही पाहिजे. सोलापूरमध्ये फक्त भाजपच चालला पाहिजे. तर दुसरीकडे मंत्री असलेले जयकुमार गोरे यांनी देखील धैर्यशील मोहिते पाटीलांवरती टीका केली. ते म्हणाले, मोहिते पाटीलला साधा गावातला कोतवालसुद्धा विचारत नाही, त्यांना आता निवडणुकीमध्ये कोण विचारणार आहे. पण त्या दोघांनाही धैर्यशील मोहिते पाटीलांनी जबरदस्त उत्तर दिलंय. नेमकं ते काय म्हणलेत, चला सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. सर्वात अगोदर आपण हे पाहू, राम सातपुते धैर्यशील मोहिते पाटीलांना काय म्हटले. राम सातपुते यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान केलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं, भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना केवळ निवडणूक जिंकायची नाहीये, तर मोठ्या मताने विधान परिषदेमध्ये पाठवायचं आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून धैर्यशील मोहिते पाटील यांचा पराभव करा, म्हणजे मोहिते पाटील पुन्हा निवडणुकीला उभा राहणारच नाही. पुढे राम सातपुते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एक संकल्प केला आहे. तो संकल्प म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून मोहिते पाटील नाव हे नाहीसं करायचं, म्हणजे राजकारणामधून नाहीसं करायचं, जेणेकरून त्यांना कोणी विचारलंही नाही पाहिजे. भाजपच्या विरोधामध्ये जे जे आवाज उठवतील, जे जे उभा राहतील, त्यांना सोलापूरमधून हद्दपार करायचं आहे. मला पूर्ण विश्वास आहे, आपला विजय निश्चित होईल आणि मोहिते पाटीलांचा पराभव होईल. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी लक्षात ठेवा, भाजपच्या विरोधामध्ये कोणीही उभा राहता कामा नये आणि जो उभा राहिला त्याला सोलापूरमधून हद्दपार करा. यानंतर मंत्री आणि पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांनी देखील धैर्यशील मोहिते पाटीलांवरती टीका केली. जयकुमार गोरे यांनी फक्त मोहिते पाटीलांवरतीच टीका केली नाही, त्यांच्या संपूर्ण कुटुंबांवरती टीका केली. जयकुमार गोरे म्हणाले, फडणवीसांनी त्या कुटुंबाला मदत केली होती, त्यांना उभा केलं होतं. त्या मोहिते पाटील कुटुंबांनी फडणवीसांची बेईमानी केली, त्यांनी दिलेल्या शब्दाचा अवमान केला. ज्या ज्या लोकांनी आता बेईमानी केली आहे त्यांना कोणालाही सोडायचं नाही. त्याचा बदला आपण निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करून घेणार आहोत. पुढे जयकुमार गोरे यांनी दावा केला की आता पूर्णपणे काळ बदलला आहे. पूर्वीसारखं आता मोहिते पाटीलांचं राजकीय वर्चस्व राहिलं नाही. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, आता काळ बदललाय, त्यांना साधा गावातला कोतवाल सुद्धा विचारत नाही, तर मतदान करणारी लोक तरी कुठून विचारतील. सोलापूरमधून त्यांचं राज्य गेलं, पण त्यांचा घमंड काय कमी झाला नाही. जयकुमार गोरे यांनी स्वतःबद्दल बोलताना एक वेगळं विधानही केलं. जयकुमार गोरे म्हणाले, मी इथं कोणतं पद घ्यायला आलो नाही, मी या गावाचा पोस्टमन आहे. जिल्ह्यातील प्रत्येक जनतेचा आणि नेत्याचा संदेश मी मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत पोहोचवतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ज्या काही सूचना येतात मी त्याचं पूर्णपणे पालन करतो. मात्र त्यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटीलांवरती टीका केली. दिवा कधीकधी विसताना मोठा होतो आणि तसंच काही मोहिते पाटलांच्या बाबतीत आहे. एवढंच काय, जयकुमार गोरे पुढे हे देखील म्हणाले, आमच्याकडं अदृश्य शक्ती आहे, त्यामुळं आम्हाला निवडणुकीमध्ये कोणीच पराभव करू शकत नाही. म्हणजे एकूण पाहिलं तर राम सातपुते, जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटीलांवरती चांगलीच टीका केली. पण सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनाच माहिती आहे, मोहिते पाटील हे काही शांत बसणारे नाहीत. त्यांनी देखील राम सातपुते, जयकुमार गोरे यांना चांगलं सुनावलं. आता ते काय म्हणाले ते पहा. पत्रकार परिषद घेताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं, दिवसभरामध्ये त्यांनी विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या भेटी घेतल्यात. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, मी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना भेटलोय. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, जयकुमार गोरे ज्या अदृश्य शक्तीची गोष्ट करत आहे, त्या अदृश्य शक्ती काय आहे हे लोकांना माहिती आहे. पण आम्ही अदृश्य शक्तींवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही फेस टू फेस लोकांना भेटतो. अदृश्य शक्ती म्हणजे आपल्याला माहितीच आहे, कशा प्रकारे निवडणुका जिंकल्या जातात. त्यालाच मंत्री जयकुमार गोरे अदृश्य शक्ती म्हणतायत. जयकुमार गोरे, राम सातपुते आपल्या भाषणामधून वेगवेगळे दावे करतात. कधी म्हणतात आमच्याकडे 500 मतदान आहेत, कधी म्हणतात आमच्याकडे 600 मतदान आहेत. यावरती धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात, यांना बोलायचं सुचत नाही आणि आकडा सांगताय भलताच. अगोदर त्यांनी ठरवावं त्यांच्याकडे किती आकडा आहे, मग लोकांना सांगावं. हा फक्त अदृश्य शक्तीच्या नावावरती निवडणूक जिंकणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग होता त्यांच्यावरती वैयक्तिक आणि त्यांच्या कुटुंबावरती झालेली टीका. धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणतीही निवडणूक लागली की मोहिते पाटील कुटुंबावरती टीका केल्याशिवाय भाजपला काम जमतच नाही.
टीका केल्याशिवाय त्यांचं राजकारण होतच नाही. पुढे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, भाजप हे सांगत नाही निवडणूक कशाची आहे, मतदारांसाठी काय करणार, तुम्ही नेमकं कोणतं आश्वासन दिलंय, त्या प्रभागामध्ये काय काम करणार, निधी कसा असणार, या प्रश्नावरती उत्तर देण्याऐवजी हे राम सातपुते आणि जयकुमार गोरे नेहमी टीकाच करत असतात. जयकुमार गोरे म्हटले ना, मोहिते पाटील कुटुंब हे संपलं होतं, त्यांना उभा केलं, त्यांना आर्थिक बळ दिलं. यावरती धैर्यशील मोहिते पाटीलांनी उत्तर दिलं, आम्हाला कोणत्या पक्षांनी कोणत्या मंत्र्यांनी उभा केलेलं नाही, ही लोकशाही आहे, इथं सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे आणि सोलापूरमधील लोकांनी आम्हाला उभा केलं आहे. कोणत्या एका व्यक्तीमुळे आम्ही सोलापूरमध्ये निवडून आलेलो नाही आणि आत्ताही आम्हीच निवडून येणार, कारण की जनता आमच्या पाठीशी आहे. पुढे जयकुमार गोरे काय म्हटले होते, गावामधील साधा कोतवाल देखील यांना नमस्कार करत नाही, यांना कोण विचारतंय, यांचं राजकीय अस्तित्व राहिलंच काय. त्यालाच उत्तर देताना मोहिते पाटील म्हणाले, हे पालकमंत्री आहे की मंत्री आहे, का भाजीपाल्याचे पालक आहेत. अशा प्रकारची भाषा कोणता मंत्री वापरतो का, काय त्यांची राजकीय संस्कृती आहे. हा पालकमंत्री म्हणजे एक नंबरचा खोटारडा माणूस, दिवस रात्र त्या फडणवीसांचं कौतुक करत असतो, पण आपल्या मतदारांना काय द्यायचं, आपल्या जिल्ह्यात काय करायचं याच्यावरती मात्र बोलत नाही. पुढे धैर्यशील मोहिते पाटीलांनी राम सातपुतेंचाही चांगलाच समाचार घेतलाय. राम सातपुते ज्या सभा घेतात त्यामध्ये फक्त ओरडूनच बोलत असतात, फक्त शायनिंग मारायची असते. सभेमध्ये राम सातपुते हातात फोन घेऊन बसतात आणि विचार करतात तिकडून मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला फोन करतील, फडणवीसांचं बोलणं आपण माईकवरून लोकांना ऐकू, पण त्यांना काही फोन येत नाही. पुढे धैर्यशील मोहिते पाटील यांना विचारण्यात आलं, खरोखरच तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदत केली होती का. यावरती मोहिते पाटील म्हणाले, मी असं कित्येक वेळा सांगितलं, ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आम्ही त्यांचे आभार मानलेत आणि त्यांचे उपकार देखील कधी विसरणार नाहीत. जर मुख्यमंत्री फडणवीसांनी आम्हाला मदत केली असती तर मी आज त्यांच्याबरोबर असतो ना, दुसऱ्या पक्षात कशाला गेलो असतो. राम सातपुते म्हणाले होते, निवडणूक लढण्याची हिंमत ठेवू नये, कारण की यांना कोणीही मतदान करणार नाही. याला उत्तर देताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, अहो तो संपलेला माणूस आहे आणि संपलेल्या माणसाबद्दल आपण काय बोलायचं, आता त्याला कुत्रंही विचारत नाही. मोहिते पाटील म्हणाले, पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतःला पोस्टमन म्हणून घेत आहेत. अरे जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही पालकमंत्री झालाय ना, मग स्वतःला पोस्टमन का म्हणतायत, काम करून दाखवा ना. आम्ही कोणत्याही वैयक्तिक मुद्द्यावरती निवडणूक लढत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नावरती ही निवडणूक आम्ही लढत आहोत. कोणाला कोणत्या गोष्टीची टोचणी लागली तर त्याला आम्ही जबाबदार नाही. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट घडली मात्र, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूनेच सोलापूरचा निकाल लागताना दिसतोय. म्हणजे राम सातपुते जयकुमार गोरे यांनी जे काही टीका केल्या त्या संपूर्ण वाया गेल्या. धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकदम सावधपणे टीका केली, त्यांनी कुठल्याही दुसऱ्या भाषेचा उपयोग केला नाही. त्या पद्धतीने राम सातपुते जयकुमार गोरे टीका करताना शब्द वापरतायत, त्या पद्धतीने मात्र धैर्यशील मोहिते पाटील शब्द वापरत नाही आहेत. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय, सोलापूरमध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागेल, आपलं मत काय कमेंट करून नक्की सांगा.